बंधू अशोक खरात प्रकरणामध्ये एक नवीन अपडेट समोर येते आहे। एसआयटीकडून ईडीला 100 पेक्षा जास्त दस्तऐवज सुपूर्द केल्याची माहिती एनडीटीव्ही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। सुपूर्द केलेल्या दस्तऐवजामध्ये संपत्ती संदर्भात जमिनीचे खरेदी विक्रीचे कागदपत्र देखील आहेत। त्याचबरोबर 6 ते 7 बँक अकाउंटची माहिती दिल्याची देखील माहिती समोर येते आहे। ईडीकडून या सर्व दस्तऐवजाची छाननी सुरू आहे। लवकरच ईडीकडून अशोक खरातच्या घरी आणि फार्म हाऊसवर देखील धाड सत्र राबवलं जाण्याची शक्यता आहे। राहुल वाघ आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। राहुल, ईडीकडून आता फास आवळला जातोय अशोक खरात विरोधातला। बंधू अशोक खरात याला आज सकाळी ऑनलाईन व्हीसीद्वारे तिसऱ्या गुन्ह्यामध्ये नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि मुख्यमंत्री 4 ते 5 दिवसांपूर्वी नाशिकच्या दौऱ्यावर असल्यानं त्यांनी सुगावा सांगितला होता की ईडी या प्रकरणामध्ये संधान साधणार आहे आणि आता त्याच हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आल्याचं दिसून येतंय। 100 पेक्षा जास्त खरेदी विक्रीचे मूळ प्रती या एसआयटीने आता ईडीकडे सुपूर्द करण्याची विश्वसनीय माहिती एनडीटीव्ही मराठीला मिळालेली आहे। त्याचसोबतच या सर्व कागदपत्रांची छाननी सुरू असून याबाबतच लवकरच बंधू अशोक खरात याच्या घरी तसेच त्याच्या फार्म हाऊसवरती धाडसत्र होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। त्यामुळे आता ईडीने या प्रकरणात काम करायला सुरुवात केला असल्यामुळे अशोक खरात याचा पाय आणखी खोलात जायची शक्यता आहे। त्यामुळे आणखी कोण या कागदपत्रांशी संपर्कात असलेल्या अनेक लोकांची देखील ईडीकडून चौकशी होऊ शकते। यामध्ये त्याचे सीए असतील किंवा जे बिल्डर असतील किंवा व्यावसायिक असतील ज्यांचे लागेबांधे हे अशोक खरातसोबत होते, या सर्व देखील आता ईडीच्या रडारवर येणार असून यांच्यावर देखील ईडीकडनं कारवाई केल्या जाण्याची सर्वात मोठी बातमी आता आपल्यापर्यंत हाती लागत। नक्कीच राहुल, तर या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।